गुड मॉर्निंग मित्रांनो. आज मी तुम्हाला सांगणार आहे का खरंच पावडर खाऊन बॉडी होते का? पावडर खाल्ल्यावरती दुसरं काही अन्न खायची गरज लागते का? चांगला डाएट आणि चांगला वर्कआउट हे सगळ्यात जास्त मेन इम्पॉर्टंट आहे. पावडर हा एकदम शेवटचा पर्याय असतो जो आपण डाएटमध्ये आपल्या ॲड करत असतो. त्यामुळे हा मनात तुमचा असं डाऊट तो काढून टाका. पहिलं चांगलं वर्कआउट करा. ते पण तुम्ही जर कोणाच्या गायडन्समध्ये केलं तर तुम्हाला लवकर रिझल्ट भेटतील. मनाने यूट्यूबवरती व्हिडिओ पाहून किंवा दुसरीकडून अशी माहिती गोळा करून तुम्ही वर्कआउट करू नका. कोणत्या तरी चांगल्या कोचच्या अंडरच तुम्ही ट्रेनिंग करा. सुरुवातीला तर तुम्हाला सगळ्यात जास्त गरज असते कोणाची तरी, आणि लोक काय करतात, सुरुवातीलाच मनाने वर्कआउट करतात आणि नंतर मग कोचकडे जातात. तर तसं न करता सुरुवातीलाच कोचकडे तुम्ही जा, चांगलं वर्कआउट शिकून घ्या, जेणेकरून तुम्हाला इंजुरी होणार नाही आणि बेसिकपासून एकदम चांगली सुरुवात करू शकता, ज्याने तुम्हाला रिझल्ट खूप लवकर भेटतील. जे रिझल्ट भेटायला मलासुद्धा खूप जास्त टाईम लागला होता. ज्यावेळी मी जिम लावली होती त्यावेळी स्टार्टिंगला मी वर्कआउट करत होतो, तो 1 वर्ष जवळजवळ चुकीचाच वर्कआउट करत होतो मी. लेग्सचा वर्कआउट तर मी कधी केलाच नाही 1 ते 1.5 वर्ष. नंतर हळूहळू जशा गोष्टी कळायला लागल्या त्याच्यानंतर मला समजलं की लेग आणि अप्पर बॉडी याला समानच वेळ दिला पाहिजे नाही. त्यामुळे कोणत्याही मसलला जास्त वेळ देऊ नका. सगळ्यांना समानच टार्गेट करा, ज्याने तुमची एकदम बॉडी सिमेट्रिक होणार आहे, दिसायला पण ती सुंदर दिसणार आहे. नाहीतर फक्त बायसेप आणि ट्रायसेप मोठे झाले आणि पोट तुमचं वाढत चाललं आहे, लेग्स बारीक राहिलेत, तर असं करू नका. सगळ्या बॉडीच्या पार्टचा व्यायाम एकदम समान करा, जेणेकरून तुम्हाला एकदम तुमची बॉडी सुंदर दिसेल आणि दिसायला पण ते एकदम चांगलं दिसेल. आता राहिला प्रश्न वे प्रोटीनचा, क्रिएटिनचा आणि बाकी सप्लिमेंटचा. जर तुमचं वर्कआउट आणि डाएट हे जर 100% परफेक्ट असेल तरच तुम्ही सप्लिमेंट घेण्याचा विचार करा. मी हे सारखं का सांगत असतो, कारण शेवटी वर्कआउट आणि फक्त डाएटच तुमची बॉडी बनवत असतो. सप्लिमेंट हे फक्त एक्स्ट्राचं काम करत असतं तुम्हाला एक्स्ट्रा सपोर्टसाठी. सप्लिमेंटवरती डिपेंड राहू नका, बाकीच्या गोष्टींना पण महत्त्व द्या. तुम्हाला रिझल्ट लवकरात लवकर भेटतील. वर्कआउट निवडताना पण तुमच्या डाएटवरती तुमचा वर्कआउट ठरत असतो. त्यामुळे लक्षात ठेवा, वर्कआउट जसा असेल तसंच तुम्हाला डाएट घ्यायचं आहे. चला, उद्या भेटूया.